आपलं चॅनल पाहत आहात ग्रँड शॉर्ट्स 11 तर व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो आता या माशांना बाकी आहे, चला यांना जेवण टाकून देऊ। हां तर मित्रांनो टाकलं गेलं आहे यांना जेवण, आता खाऊ राहिला हळूहळू। इथं पहा दाणे वर लावून गेले। मित्रांनो माशांना जेवण तर टाकलं, पण माझी आंघोळ अजून झाली नाही। पहिले गिझर लावून येतो मी। मित्रांनो गिझरचं बटन चालू, आपला गिझर चालू। आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे आपल्याला पंचरचं काय काम झालं नाही भाऊ। हिला घेऊन नाही गेलो मी पंचर काढायला, जेव्हा टाईम भेटेल तेव्हा घेऊन जाईन। आणि मित्रांनो तुम्हाला आज मला काय सांगायचं होतं यूट्यूबच्या बाऱ्यामध्ये, की तुम्हाला आता यूट्यूबमध्ये तुम्ही काम करता आहेत तर तुम्हाला वाटत असेल यूट्यूब तर काय सोपं काय नाही, व्हिडिओ बनायची आणि यूट्यूबवर टाकून द्यायची। पण मित्रांनो तसं नसतं, एडिटिंग करायला लागते, थंबनेल बनायला लागतो, या साऱ्या गोष्टी मिळूनच तुमचा व्हिडिओ चांगला होतो। तर नसतं तर कोणी पाहणारी बी नाही आणि असं एवढे व्ह्यूज बी येणार नाही तुम्हाला। तर त्याच्यावर म्हणतो तुम्हाला चांगले व्ह्यूज करायचे असतील तर तुम्हाला एडिटिंग बी चांगली करा। तुमच्या इथं कोणाला येत असेल तर थोडंफार शिकून घ्या तुम्ही बी, काही नाही। तुमचा एक मित्र असेल त्याला एडिटिंग करता येत असेल तर त्याला सांगून द्या कशी करता कशी नाही, त्याला विचारा तुम्ही। त्याला येत असेल चांगली क्वालिटीची प्रो, तुमचं चांगलं आहे, तुम्हाला चांगली एडिटिंग येऊन आली तर खूप भारी होऊन जाईल तुमचं। मग तुम्ही डेली तुम्ही ब्लॉगिंग करता डेली टाकू शकता, गेमिंग सगळं जे करणं ते करा, पण चांगली एडिटिंग करा, थंबनेल बी चांगला बनवा, त्याच्यात तुमचे व्ह्यूज चांगले येतील, लोकांना पाहू वाटेन याचा व्हिडिओ काय आहे याच्यात। मग तो पाहत राहीन, कंटिन्यू पाहत राहीन, डेली पाहत राहीन। मग तसंच तुम्ही वाढत जाणार, तुमचे फॅन्स वाढत जातील, मग तसेच तुम्ही यूट्यूबने अर्न करत जाणार। तर तुम्हाला जेवढं सांगायचं होतं तुम्ही यूट्यूब आता बाहेर, मी यूट्यूब पहिलं माझी अजून एक यूट्यूब चॅनल होतं, त्याचं नाव नाही सांगू शकत, पण आता हे नवीन खोललेलं आहे, तो आपला डिलीट झाला। आपण त्याच्यावर दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकायचो, म्हणजे घराचा शेअर चॅटने टाकायचो, इंस्टाग्रामने टाकायचो, त्याच्यावर तो आपल्याला कॉपीराईट लावून चालला गेला, त्याचे 1000चे होते। पण त्याच्यावर म्हणतो आता आपली नवीन सुरुवात आहे, काय प्रॉब्लेम नाही, होतील 1000 होतील, काय विषय नाही, आपण सुरुवात करत राहू, होतील म्हणजे होतील, आपण प्रयत्न कधी सोडायचे नाही। मित्रांनो तुम्ही मला फॉलो करत जा। आपलं फेसबुकला बी अकाउंट आहे ग्रँड शॉर्ट्स 11चं नाव तिथं बी, आणि इंस्टाला बी आपलं हॅकर नाव आहे, सजाचं ठेवून दिलं हॅकर। पण आता ये बा ही आय डी आपली, तुम्हाला मी नीट दाखवतो। हां हॅकर नंबर लिस्ट टाकून दिलेला आहे, तुम्ही बस हॅकर टाकून द्या, वरती हॅकर टाकायचं 3574 एवढं टाकून द्यायचं, पुढं आपलं आय डी येऊन जाईल। जास्त काही नाही, 81 फॉलोवर्स आहे आपले, तुमच्या आशीर्वादाने चांगलं अजून होऊन जातील असे व्हिडिओ टाकतो आपण। आणि फेसबुकला बी आपलं आहे इथं, आता आपले 66 फ्रेंड्स आहे, तुम्हाला बी घ्यायचं असेल तर मी तुम्ही आपल्याला लिस्ट फॉलो करा, खूप फॉलो करा, तर पाहू शकता आपण मी आपले व्हिडिओ इथं टाकत राहतो। प्लीज मित्रांनो फॉलो करा। मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल आपले इंस्टाला बी आहे, यूट्यूबला बी आणि फेसबुकला बी, तर तिघांना करा तुम्ही, आपल्याला चांगलं वाटेल। तर चला मित्रांनो आंघोळीला बसून घेऊ, गिझर गरम होऊन गेलं असेल, चला जाऊ। तर मित्रांनो तुम्हाला सांगत होतं आपलं गिझर अजून गरम झालं। मी थोड्या वेळ पहिलेच क्रिकेट खेळून आलो होतो, लई मजा आली खेळायला क्रिकेट, तर लई मजा आली आपल्याला, आपण जिंकलो मॅचमध्ये। जोपर्यंत गिझर गरम होतो तोपर्यंत वरून एक फेरी मारून आपण, चला जाऊया वर, चलो 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 चलो। तर मित्रांनो आलो आहे आपण वर म्हणजे वर देवाच्या वरची वर होऊ शकतात। तर मित्रांनो मला वाटतंय हे कधी ना कधी असं खाली पडून जाईन, याला नीट करायला लागेल, पप्पा आल्यावर हे नीट करून देतील, आता सरळ होऊन जाईन। आणि मित्रांनो माझे मित्र असतील ते, आम्ही तर फ्री फायर खेळतो, जे गेम होते सगळे गेम खेळतो। चला खाली जाऊया हळू 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 हळू। तर कधीच आहे का तुम्हाला हे डोक्याला लागलं तर काम होऊन जाईल, याला बी आपण ठीक करून देऊ। आपण वर केलं तर तुम्हाला दाखवतो मी, हे पहा इकडून मी एक तो मुलगा पडला होता खाली आपल्या इथं वरती आपली भाडीकडूनमधून, तर त्याला लागलं होतं तेव्हा आपण हे नीट करून घेतलं पहिलेच, म्हणजे कसं कोणाला लागू नको, आपण त्याला बी ठीक करून टाकू। तर मित्रांनो माझ्या मम्मीने मला लावलं काम, आता फरशी पुसायचं काम आपल्याला आलं। तर चला इकडं कुठे वेल आहे ठम, त्यांना गिझरला अजून टाईम आहे, परंतु फरशी पुसली जाईल।
आपली आंघोळ झाली आहे. फ्रेश पाणी वाटतं मित्रांनो, आंघोळ केल्यानंतर थंडगार असं वाटते ना. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा, सी यू.